ना एकदम असं ऑब्जेक्शन घ्यायला लागलाय, स्वतःचे निर्णय घ्यायला लागलाय, खूप इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलाय. म्हणजे त्यांनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत, माहेरच्या चहाच्या कामात लक्ष घालावं, इन्व्हॉल्व्ह व्हावं, असं खरंच मला मनापासून वाटतं. पण काय? पण हे सगळं करताना बोलताना ना त्याचा सूर खूप वेगळा होता. म्हणजे बघ ना, आदित्य कसा आहे ना आपला, कसा प्रेमळ आहे, तो असं बोलताना कसं छान बोलतो, छान समजावून सांगतो. तो आदित्य कुठेतरी हरवलाय रे. नाही, तो तुझा प्रॉब्लेमच आहे. माझा? कोणीतरी आपल्या पद्धतीने काम करायला लागलं की त्याचा सूर बदललेला वाटतो तुला. हे बघ राज, मी तशा अर्थी म्हणत नाहीये. अगं बरं आहे ना, तो कामात इन्व्हॉल्व होत असेल तर, माहेरचा चहा सांभाळण्यासाठी एक राजवर्धन तयार होत असेल तर चांगलंच आहे ना. तुला कळत कसं नाहीये राज? उद्या तू परत आल्यावरती मी त्याला त्या पोस्टवरनं दूर हो असं सांगू का? अगं पण मी परत येणार नाहीच आहे. म्हणजे तू कधीच परत येणार नाहीयेस? राज, गणपतीच्या वेळेला तू आला होतास, आपल्यात इतकं बोलणं झालं, त्याच्यावरती तू काहीच विचार केला नाहीस? तू परत येणार नाहीयेस म्हणजे तू कधीच घरी परत येणार नाहीयेस, तू कधीच लग्न करणार नाहीयेस, तू कधीच माहेरच्या चहातलं तुझं स्थान परत घेणार नाहीयेस, हे सगळं तू कधीच करणार नाहीयेस. राज, कधी ना कधीतरी तुला लग्न करावं लागेल बाळा. तुला परत येऊन माहेरच्या चहातली तुझी पोझिशन घ्यावी लागेल. तर हे सगळं तुला त्यांच्या हवाली करावं लागेल. आई, फक्त तू उभं केलेलं साम्राज्य सांभाळण्यासाठी मी एखादं नातं अंगावर नाही घेणार. मला नाती ना टिकवता येत ना सांभाळता येत. मला कुणाचंही मन नाही जपता येत. त्यामुळे मी आयुष्यात लग्न करणारच नाहीये. माझ्यामुळे माणसं सतत हर्ट होत राहतात. कशी टिकणार आहेत माणसं? त्यामुळे तू नको प्रयत्न करूस मला या सगळ्यात ओढण्याचा. राज, आणि हा विषय आपल्यात पुन्हा कधीच नकोय मला. कारण मी लग्नच करणार नाहीये. आणि वन मोर थिंग, मी पुन्हा माहेरचा चहा जॉईन करेन ही आशा सोडून द्या. आपल्यातले सगळे गैरसमज दूर झाल्यावर तू पुन्हा ह्या सुरात माझ्याशी बोलशील असं खरंच वाटलं नव्हतं मला. नेहमी तुझ्याकडनं ती अपेक्षा केली ना, हे माझंच चुकलं. मॅडम, मॅडम थांबा ना, तुम्ही चहा पण नाही घेतला. अगं राहू दे कावेरी, घेईन मी नंतर. मी तुम्हाला सोडायला येते. नको बाळा, खरंच नको. खाली ड्रायव्हर आहे, गाडी आहे, सगळे. राहू दे, येते. सावकाश. गेली आई सुद्धा रुसून गेली माझ्या. हे आजचा दिवसच वाईट. सगळे रुसून जातात. आता तुम्ही कसलाही विचार न करता मनात जे येईल ते बोलत सुटल्यावर एखाद्याला वाईट वाटणारच ना. विषय असा आहे की तुम्हा दोघांमध्ये मी कशी बोलू असं झालं माझं. चुकलंच ते. मी बोलायला हवं होतं. काय वाटलं असेल त्यांना? शब्दांचे बाण साधे नसतात हो, मनात खोलवर जखम करतात ते. तुम्ही पण ना